संध्याकाळचे वाजलेले आहेत 6 आणि आवरले मी चालायला जाणार आहे. तर म्हटलं चला लाईट लावली आहेत तशी दिवा वगैरे लावून झाले आणि देवाकडे तुम्हाला सगळी आमची चापेची फुलं घातलेली दिसणार. नमस्कार सगळ्यांना, गुड इव्हिनिंग. संध्याकाळचे वाजलेले आहेत 6 आणि बघा मी आता काय केलं, कपडे मागे आज पाऊस खूप लागला दुपारीच. आज रोज 6 वाजता चालू होता, तो 6ला नाही चालू झाला तर 3 वाजताच चालू झाला. जोरदार पाऊस पडला आणि मग कपडे मी मागे टाकलेली, ती वर नेऊन फॅन खाली ठेवली आत्ताशी आणि तयारी केली. तर आणि झाडाची फुलं पण काढून आणली. तर फुलं किती मिळाली चापेची दाखवते तुम्हाला. असे आता रोजची चापा असा धरायला लागलेला आहे आणि मजा वाटते. काय केलं आहे, थोडी देवाला घातली का बरीचशी आणि ही डब्यात भरून ठेवलेली आहेत. तर ही तोडून आणलेली फुलं दाखवली तुम्हाला. आणि इतका वास येतोय मस्त असा फुलांचा की छानच वाटतं. चाप्याला आता ह्या वर्षी तरी फुलं खूप लागली. 2 झाडं आहेत माझ्याकडे चाप्याची आणि त्यामुळे आता अशी फुलं भरपूर मिळायला लागलेली आहेत. हे बघा किती मस्त वाटत आहेत आणि आकार पण खूप मोठा आहे चाप्याचा फुलांचा. हे पानासकट एक तोडून आणले, म्हणजे ते स्वतःच तुटलं आणि बघू शकताय तुम्ही फुल केवढं मोठं आहे हे. अशी ही सगळी फुलं आजची आणि डोक्यात 2 घातलेत आणि मस्त वास येतो आहे. तर मग आता काय करते, डब्यात ठेवून देते, म्हणजे मग देवाला किंवा कोण आलं तर असं चटकन द्यायला बरे पडतं. आणि म्हटलं चला हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करूया, कारण फुलांचा तोडत असतानाच इतका वास येतो आणि हा डबा उघडल्यावर पण खूप मस्त वास येतो आहे, छान वाटतं आहे. तर असं पाऊस पडून गेला आहे त्यामुळे आता गरम परत व्हायला लागले आणि संध्याकाळचे वाजलेले आहेत 6. आज म्हटलं चला आता आज बाहेर जायला मिळतं आहे, नाहीतर मग कसं झालं बरीचशी कामंही आपली सकाळचीच करून घ्यायला लागणार आहेत. असं वातावरण म्हणजे जे ऑक्टोबरमध्ये होतं ते आता श्रावणातच ह्या वर्षी वातावरण सगळं बदललेलं आहे. तर असं आता सगळीकडेच पाऊस आहे आणि त्यामुळं काय बोलू शकत नाही आपण. श्रावणात इंद्रधनुष्य तर दिसलेलाच नाही आहे, दिसेल असं म्हटलेलं पण काय दिसला नाही मला तरी ह्या वर्षी. आणि आता ठेवली डब्यात आणि आता जाणार फ्रीजमध्ये. मग कसं उद्या सकाळी आयत्या वेळी देवाची पूजा करताना हे उपयोगाला येते. आणि डब्यात ठेवली की ताजी पण राहतात चांगली, अशी बाहेर ठेवली की मऊ होतात ती फुलं. तर असा आजचा व्हिडिओ संध्याकाळचा बघा कसा वाटतोय. चला तर मग बाय बाय.